नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पाटीलच्या मदतीने राकेशचं लफडं अंजलीच्या समोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अंजलीला शोधत घरी आलेल्या राकेशची अर्णवने धुलाई केलेली असते. तर इथे अंजलीने राकेशला आपल्या घरातून हकलून दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, अंजलीला आता एकटीला ठेवून राकेश आपल्या आधीच्या करंट गर्लफ्रेंडकडे गेलेला असतो. म्हणजे इथे आता राकेश त्या मुलीला रियाला भेटायला जेव्हा तिच्या घरी गेलेला असतो तेव्हा ती म्हणते की तुझं इथे काय काम आहे, तू इथे कशाला आलंयस. तेव्हा राकेश म्हणत असतो की मी तुला इथे भेटायला आलो आहे. तेव्हा ती म्हणत असते की तुझ्या फिक्स डिपॉझिट बायकोला सोडून तू तुझ्या करंट अकाउंटकडे का बरं आलास. तो म्हणत असतो कारण फिक्स डिपॉझिट हे आपल्याकडे आहेच ना, पण आपल्याला करंट अकाउंटकडे यावंच लागतं, त्यामुळे मी आता तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा रिया म्हणते तुझं काय काम आहे ते सांगशील का. तेव्हा राकेश म्हणतो रिया, आपण आता बसून बोलूया का. तेव्हा रिया म्हणते ठीक आहे, बोल तुला काय बोलायचं आहे. राकेश म्हणतो की एक वेळ अशी होती जेव्हा तुला पैशांची गरज होती आणि माझ्याकडे फुल्ली पैसा होता, तेव्हा मी तुला मदत केली होती ना. मग आता तुझ्याकडे भरभरून पैसा आहे मला असं कळलं आहे, त्यामुळे आता मला पैशांची गरज आहे. तू मला पैशांची मदत कर, त्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा रिया म्हणत असते की ठीक आहे, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. राकेश म्हणतो सांग, तुझी जी काही अट असेल ना ती मला सांग, तुझी प्रत्येक अट मला मान्य आहे. तेव्हा इथे रिया म्हणत असते की मी तुला बस म्हटलं की तू बसायचं, तुला उठ म्हटलं की तू उठायचं. हे जर तुला मान्य असेल तरच मी तुला पैसे देईन. राकेश म्हणतो ठीक आहे, मी तुझं सगळं काय ऐकायला तयार आहे, पण मला तू पैसे द्यायचे. तेव्हा इथे राकेशला फक्त पैशांची मतलब आहे, माणसाच्या भावना त्याच्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाही आहेत, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं असतं. इथे अंजली राकेशची वाट बघत असते. रात्रभर राकेश घरामध्ये नसतो आणि तो सकाळ सकाळ कुठे गेलाय हे देखील आता अंजलीला माहिती नसतं. अंजली सगळ्यांना विचारत असते. ती वॉचमन काकांना विचारते की काका, अहो राजेश कुठे गेलेत, ते कुठे गेलेत मला काहीच माहिती नाही. फोन करते तर फोन उचलला नाही आणि आता तर स्विच ऑफ आहे. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. तर प्रेक्षकांनो, त्या मुलीने आता राकेशला पैसे ते दिलेले असतात, पण तिने अट ठेवलेली असते की आज रात्री तू माझ्या इथेच थांबायचं आणि त्यामुळे दिवसभर आणि रात्रीचा सुद्धा राकेश अंजलीकडे येत नाही. इथे आता ही गोष्ट वॉचमन काकांनी अर्णवला सांगितलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही ताईला थोड्या वेळासाठी तुमच्याकडे घेऊन जा आणि तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, तोपर्यंत आम्ही घर क्लीन करतो. अर्णव अंजली दोघेजण आता अंजलीच्या रूममध्ये येतात आणि ते दोघेजण संपूर्ण रूम क्लीन करतात. सगळीकडून ती झाडून पुसून घेते, किचन वगैरे व्यवस्थित लावते आणि अशा पद्धतीने संपूर्ण रूम ही अर्णव आणि ईश्वरीने अंजलीसाठी क्लीन केलेली असते. त्यानंतर अंजली आपल्या घरामध्ये येऊन बघते तर काय, सगळीकडे साफसफाई केलेली असते. तेव्हा अर्णवने वॉचमन काकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अंजलीताईला सांगू नका की ही साफसफाई आम्ही केले म्हणून. पण इथे वॉचमन काका अंजलीला सांगतात की ही संपूर्ण साफसफाई अर्णव सरांनी आणि आपल्या ईश्वरीताईने केलेली आहे. तेव्हा इथे अंजलीला खूपच जास्त कौतुक वाटतं, पण मनामध्ये कुठेतरी अजूनही अर्णवबद्दल राग तो असतोच. त्यानंतर इथे आता अर्णवने घरून खूप छान असा अंजलीसाठी टिफिन पाठवलेला असतो. म्हणजे इथे डाळ भात भाजी चपाती, इथे आता गोड धोड जिलेबी सगळं काही तिच्यासाठी ईश्वरीने पाठवलेलं असतं आणि अंजली भूक लागल्यामुळे खायलासुद्धा जात असते. पण ती विचार करते की ज्या घरामध्ये सातत्याने माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आणि त्याच घरातलं जेवण जर मी जेवले तर हे पाप होणार नाही का. काहीही झालं ना तरीसुद्धा आता मी त्या घरातलं जेवण जेवणार नाही आहे आणि ती अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून पाया पडते
आणि टिफिन तसाच बंद करून ठेवते. आणि तेव्हा राकेश अजूनही घरी आलेला नसतो. अंजली उपाशी तापाशी नवऱ्याची वाट बघत असते आणि त्यानंतर राकेश हा आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, राजेश अहो कुठे गेला होतात तुम्ही? कालपासून तुमचा घरामध्ये पत्ता नाही आहे. तेव्हा इथे अर्णवने आता पाटीलला फोन केलेला असतो आणि तो पाटीलला म्हणतो की ताई, ज्या ठिकाणी राहते मी तुला ॲड्रेस पाठवतोय. राकेशवरती बारीक नजर ठेवायची. राकेश कुठे जातो, कुणाला भेटतो, हे सगळं तू शोधून काढायचं. फक्त त्या राकेशला तुझ्यावरती संशय येता कामा नये, अशा पद्धतीने तुला त्याचं सत्य जाणून घ्यायचं आहे. तो म्हणतो, साहेब तुम्ही काळजीच करू नका, राकेशबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि तेव्हा इथे पाटीलला जबाबदारी दिल्यानंतर इथे आता अर्णव निर्धास्त झालेला असतो, कारण पाटीलवरती त्याचा खूप जास्त विश्वास असतो. आणि तेव्हा ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आता सुरू असतात. पाटील आपलं काम चोख पद्धतीने करत असतो आणि इथे राकेश रियाकडून आता अंजलीकडे आलेला असतो. तेव्हा तो छान फ्रेश वगैरे होऊन आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणत असते, कुठे गेला होता तुम्ही राजेश? तेव्हा राकेश म्हणतो, अगं अंजली असं काय करतेस? आता आपल्याला इथे येऊन राहायचं आहे म्हटल्यानंतर खर्चासाठी पैसे नकोत का? मी काम करायला गेलो होतो, हे बघ मी आता एक केस हाती घेतले आणि त्याचेच हे पैसे मिळालेत मला. ते पैसे घेऊन आलो आहे. आपल्याला घरामध्ये आता वाण सामान नको का? तेव्हा अंजली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही काम करत होता का? पण तुम्ही मला सांगून का नाही गेलात? तुम्हाला माहिती आहे एकतर ही अनोळखी जागा आहे, इथे मी तुमची वाट बघत बसले. तेव्हा राकेश म्हणतो, हा डबा कुणी दिला? तेव्हा अंजली म्हणते, वॉचमन काका घेऊन आलेत, घरून डबा पाठवला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, मग तू जेवून घ्यायचं ना? तेव्हा अंजली म्हणते, असं कसं जेवून घ्यायचं? ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा इतका अपमान झाला त्या घरातलं जेवण मी जेवायचं? तेव्हा राकेश आता मनामध्ये म्हणत असतो, अगं बावळटबाई, त्यांचं फुकटचं मिळतं आहे तर घ्यायचं ना खाऊन. इतकं हिचं प्रेम माझ्यावरती उतू जातं आहे ना, की असं वाटतं आहे हिचं प्रेम कायमचं बंद करावं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अंजली अगं अन्न आहे ते, तुला आता अन्नाचा सुद्धा अपमान करायचा आहे का? ये बरं जेवून घे. आणि त्याला आता भूक लागलेली असते. पटापट ते जेवण आता तो समोर मांडतो आणि खायला सुरुवात करतो. सगळं जेवण चविष्ट झालेलं असतं. सगळे पदार्थ अंजलीच्या आवडीचे असतात. ईश्वरीने स्वतःच्या हाताने बनवलेले असतात. राकेश म्हणतो, माझ्या इंदोरी जिलेबीच्या हाताला किती चव आहे. घरातून बाहेर पडल्यापासून मी तिच्या हातचं जेवण खूप जास्त मिस करतोय. आता मिळाले ऐतं खायला तर मी खाऊन घेतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो इथे मी तुमच्यासाठी ते जेवण जेवले नाही आहे आणि तुम्हाला तेच जेवण जेवायचं आहे. मग जर असं होतं तर आपण घर सोडायलाच नको होतं ना? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अगं तुझा राग होता चिंटूवरती मला माहिती आहे, पण त्यासाठी तुला घर सोडायची काय गरज होती? आपण त्या घरामध्ये राहिलो असतो ना? तेव्हा अंजली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? त्या घरामध्ये तुमचा एवढा अपमान केला गेला आणि तरीसुद्धा तुम्हाला तिथेच राहायचं आहे? तुमचं हे बोलणं मला योग्य वाटत नाही. मला तुमची इज्जत खूप जास्त महत्त्वाची आहे आणि इथे तुम्ही काय करताय? तुमची इज्जत स्वतःच्याच हाताने घालवायला निघालात, हे बरोबर आहे का? म्हणजे तुमचा विचार काय आहे? अर्णव तुम्हाला काही बोलला तर मी त्याच्याबरोबर सतत तिथे भांडत राहायचं? तुम्हीसुद्धा इथे काही घडलं का त्याला बोलत राहणार, तो तुम्हाला बोलत राहणार आणि भांडून भांडून आपण एकत्र राहायचं असं वाटत होतं तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो, असं कधी म्हणालो मी? तेव्हा इथे अंजली म्हणते, मग काय बोलत होता तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की आपण घर सोडायला नको होतं, मग आपण तिथे चिंटूबरोबर भांडायचं आणि त्याच्या घरामध्येच आपण राहायचं, असं करायचं होतं मी? इथे मी तुमचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, जाऊ द्या आता, आता तू जेवून घे बरं. तेव्हा अंजली म्हणते, नाही नको मला जेवायला. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली आता तू उपाशी राहून बाळाला त्रास देणार आहेस का? ये बरं, तू पण खाऊन घे आणि मी पण खातो. जेवण खूप चांगलं आहे, तू सुद्धा खाऊन घे. तेव्हा अंजलीचा नाईलाज होतो आणि मग तिलासुद्धा तेच जेवण आता जेवावं लागतं. जेवल्यानंतर इथे आता अंजलीने घर किती साफ केलेलं असतं. तेव्हा वॉचमन काकांनी अंजलीला सांगितलेलं असतं की हे घर अर्णव सरांनी आणि ईश्वरीने साफ केलं आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, घर साफ कुणी केलं? राकेश विचारतो.
अंजली म्हणते चिंटू आणि ईश्वरी आले होते घर साफ करायला. ते दोघेजणं घर साफ करून गेलेसुद्धा. तेव्हा राकेश म्हणत असतो की बहिणीवरती खूपच जीव आहे तुझा चिंटूकल्या, म्हणून ती तुला सोडून जरी आली तरीसुद्धा तिच्याबरोबर इथे खंबीरपणे उभा आहेस. आणि तेव्हा इथे आता घरदार व्यवस्थित क्लीन झालेलं असतं, पोटभर जेवायला मिळालेलं असतं. राकेश म्हणतो की ठीक आहे चल आता झोपूया. तेव्हा इथे राकेश झोपण्याचं नाटक करतो. जेव्हा इथे अंजलीला झोप लागते तसा राकेश पुन्हा लगेच घरातून बाहेर पडतो आणि तो सरळ रियाकडे निघून जातो, कारण रियाने त्याला रात्री पुन्हा बोलवलेलं असतं. तेव्हा इथे राकेश रियाकडे गेला ही गोष्ट पाटीलला कळलेली असते. पाटील आता अर्णवला फोन करून सांगतो की हा राकेश एका मुलीच्या घरी आलेला आहे. एका मुलीने दरवाजा उघडला आणि घाईघाईने तो तिच्याबरोबर घरामध्ये गेला. तेव्हा अर्णव म्हणतो लोकेशन मलासुद्धा पाठव. आणि त्यानंतर इथे आता पाटीलने त्याला सांगितलेलं असतं की या मुलीबरोबर मी राकेशला आधीसुद्धा बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, कदाचित त्या मुलीबरोबर त्याचं अफेअर सुरू असावं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे. त्यानंतर इथे सकाळ झालेली असते. अंजली आता पुन्हा राकेशला इकडे तिकडे शोधायला लागते. पुन्हा ती टेन्शनमध्ये येते. तेव्हा वॉचमन काकांना ती सांगते की राजेश घरामध्ये नाही आहेत, त्यांचा फोन लागत नाही. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की अंजली बाळा, तुला एकटीला सोडून जावई बापू सारखे सारखे जातात तरी कुठे. तेव्हा ते अर्णवला फोन करतात आणि अर्णवला सांगतात की जावई बापू घरामध्ये नाहीत म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे मी आलोच तिथे. अर्णव आता ईश्वरीला घेऊन अंजलीकडे येतो आणि अर्णव म्हणतो ताई जिजू कुठे आहेत, तुला काही सांगून गेलेत का. अंजली म्हणते नाही गेले ते मला सांगून, पण तू का विचारतोयस, तुझा काहीच संबंध नाही. तेव्हा अर्णव म्हणतो ताई तुला अजूनही वाटतं की तुझा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते अजिबात नाही. तेव्हा अर्णव म्हणतो बरं चल, ज्या नवऱ्यावरती तुझा इतका विश्वास आहे ना, तू चल माझ्याबरोबर, काय आहे खरं खोटं ते मी तुला दाखवतो. तेव्हा अंजली म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला चिंटू. तेव्हा अर्णव म्हणतो तू माझ्याबरोबर चल, तुला सगळं काही कळेल. तेव्हा अर्णव अंजलीला गाडीमध्ये बसवतो आणि रियाच्या घराजवळ घेऊन जातो. त्यानंतर पाटील तिथेच उभा असतो. पाटीलने सांगितलेलं असतं की राकेश घरामध्येच आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की चल तुला आता एक गोष्ट दाखवतो, तेव्हा तुला कळेल की तुझा नवरा किती चांगला आहे ते, किती पती परमेश्वर आहे ते. तेव्हा अर्णव अंजलीला घेऊन जातो आणि पाटीलने आता खिडकी बघून ठेवलेली असते. घराच्या मागच्या बाजूला एक खिडकी असते आणि तो बेडरूम असतो अंजलीचा. त्याच्यामधून आता अर्णव अंजलीला बघायला सांगतो. तेव्हा इथे जी रिया असते त्या रियाने इथे आता राकेशच्या खांद्यावरती डोकं ठेवलेलं असतं आणि त्याला मिठी मारून ती झोपलेली असते. तेव्हा दोघे इथे एकमेकांना मिठी मारून झोपलेले आहेत. ही गोष्ट आता अंजलीला सहन होत नाही. ती म्हणते हे सगळं काय आहे, हे राजेश आहेत का. तेव्हा अर्णव म्हणतो ताई तू तुझ्याच डोळ्याने बघ हा कोण आहे ते. तेव्हा अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यानंतर अर्णव म्हणतो आता इथे तू बघितलंस ना, हा राकेश आणि ती रिया आहे. या दोघांना मी बऱ्याच वेळा एकत्र बघितलंय आणि पाटीलने सुद्धा बघितले. तेव्हा पाटील म्हणतो हो ताई, मी या दोघांना बऱ्याच वेळा एकत्र बघितले. तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करणार होतो, पण तुम्ही इथे प्रेग्नेंट होता म्हणून ही गोष्ट तुम्हाला अर्णव सरांनी सांगितली नाही. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो ताई आता गाडीमध्ये बस आणि काहीच बोलू नको. जेव्हा राकेश घरातून बाहेर पडेल ना, तेव्हा तू त्याला स्पष्टपणे बघ. आणि तेव्हा ते गाडीमध्ये आता तिघेही जण थांबलेले असतात. जेव्हा राकेश घरातून बाहेर पडतो, रियासुद्धा त्याला बाय करायला आलेली असते. तेव्हा तिला पुन्हा मिठी वगैरे मारून तो संध्याकाळी परत येईल असं आता प्रॉमिस देऊन तो निघालेला असतो. तेव्हा इथे अंजलीने सगळं काही डोळ्याने बघितलेलं असतं. तेव्हा अंजलीला आता अर्णव आपल्या घरी घेऊन जातो. ती अर्णवबरोबर घरी जाते आणि तेव्हा अर्णव म्हणतो ताई बघितलंस, राकेशवरती तुझा खूप विश्वास होता ना, म्हणून त्याचा मी राग करत होतो. तेव्हा अंजली म्हणते सॉरी चिंटू, मी माझ्या प्रेमात इतके आंधळे झाले होते की मला राकेशचा खरा चेहरा दिसलाच नाही. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की तू पुन्हा जाणार नाहीस ना मला सोडून. ती म्हणते अजिबात नाही जाणार, राकेशवरती पुन्हा मी विश्वास नाही ठेवणार. राकेश आता घरी जातो. घरी जाऊन बघतो तर काय, तिथे अंजली नसते आणि घराला कुलूप वगैरे केलेलं असतं. तेव्हा राकेश विचारपूस करतो की अंजली कुठे आहे, तर तिचा भाऊ आला आणि तिला घेऊन गेला असं आता सांगितलं जातं. तेव्हा राकेश घरी येतो आणि म्हणतो अंजली कुठे आहेस तू, तू का बरं इथे परत आलीस.
अंजली तुला इथे यायची काय गरज होती? मी तुला सांभाळत होतो ना, तुझ्यासाठी मी कष्ट करायला गेलो होतो ना, मी एका केसवरती इतकं काम करत होतो आणि तुला हे सगळं करायची काय गरज होती? तेव्हा अंजली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या केसवरती रात्रभर काम करत होता. तेव्हा राकेश म्हणतो, म्हणजे? तेव्हा अंजली त्याच्या थोबाडी देते आणि म्हणते की मी तुला रात्री एका मुलीबरोबर बघितलं आणि सकाळी जेव्हा तिला मिठी मारत घरातून बाहेर पडला होतास ना, तेव्हासुद्धा मी तुला बघितलं होतं. तेव्हा इथे आता अंजलीने राकेशचं थोबाड तर फोडलेलंच असतं, पण इथे आता अर्णवने सुद्धा राकेशची चांगली धुलाई केलेली असते आणि पोलिसांना बोलावून पोलिसांना त्याने अरेस्ट करायला लावलेले असते. तर अशा रीतीने इथे अंजलीसमोर राकेशचं सत्य आलेलं असतं आणि अर्णवने राकेशची आता धुलाई करत त्याची रवानगी जेलमध्ये केलेली असते.